कल्याण पूर्व भागात नळाला गढूळ पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त झालेत। वारंवार पाठपुरावा करून देखील केडीएमसी लक्ष देत नाहीये। याविरोधात मनसेने टॉवेल बनियान घालून महापालिका ड प्रभाग कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरत निवेदन दिले। शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना चांगले जेवण मिळत नाही म्हणून त्यांनी विधान भवनाच्या कॅन्टीनमध्ये राडा घातला। राड्याच्या वेळी संजय गायकवाड हे ज्या वेशभूषेत होते ती वेशभूषा करून या मनसे कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले। एखादा आमदार जेवण चांगले मिळत नाही म्हणून अशा प्रकारे मारहाण करू शकतो तर आम्ही कल्याणच्या नागरिकांनी काय करावं, असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय। त्याने कल्याण पूर्वेला गढूळ पाण्याचा पाठपुरावा होता येत आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही नागरिकांचा एक आवाज या प्रशासनाच्या दारी आम्ही मांडलेला आहे। नागरिक सातत्याने फोन करतात आम्हाला की गढूळ पाणी येतं, गढूळ पाणी येतं, गढूळ पाणी येतं। पण जर एकनाथ शिंदे गटाचा जो आमदार आहे संजय गायकवाड, ह्या आमदाराने स्वतःला जर खराब खाणे भेटतं म्हणून तो मारहाण करतो, तर आम्ही ह्या कल्याणकर नागरिकांनी काय करावं? म्हणून आज आम्ही त्यांच्या वेशभूषेमध्ये आलो आम्ही त्यांच्या, आणि त्या वेशभूषेमध्ये एक निवेदन द्यायला आलो। पण त्यांची जी काय वेशभूषा त्यांची घेतली, त्यांची जे रूप होतं ते रूप घेतलं नाही। आम्ही फक्त यांना विनंती, माझा इशारा दिलेला आहे महापालिका प्रशासनाला, गेल्या 8 ते 10 दिवसामध्ये जर याच्यामध्ये सुधारणा नाही झाली तर नागरिकांना सोबत घेऊन एक भव्य दिवस स्वरूपामध्ये आंदोलन नक्कीच छेडू, एवढं नक्की सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। च्या वतीने कल्याण पूर्वेत अनेक नागरिकांना गढूळ पाणी येत आहे, त्या संदर्भात पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना भेटायला आलो होतो। पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचं म्हणणं हेच आहे की आम्ही लक्ष देऊ, पण अनेक वेळा आमचे मनसेचे पदाधिकारी देखील संपर्क करत असताना अनेक पाणी पुरवठा अधिकारी नंबर ब्लॉक करतात। का? लोकांच्या समस्या मांडण्यासाठी आमचे नंबर जर ब्लॉक होत असतील तर इथून पुढे सन्मान्य अधिकाऱ्यांना आम्ही देखील सांगितलेलं आहे, पाणी पुरवठा अधिकारी असेल किंवा प्लॅनचे कॉन्ट्रॅक्टर असतील, पुढच्या वेळेस येताना गढूळ पाणी आणून महापालिकेत त्यांना आंघोळ घालू, एवढं नक्की सांगेल।